नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये. द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र गाईज. ओके, आपण एक सिरीज सुरू केली होती ज्याच्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगत होतो की कशा प्रकारे तुम्ही टेन्सेस शिकू शकता. आणि टेन्सेस इज अ बॅकबोन ऑफ इंग्लिश लँग्वेज. जर तुम्हाला इंग्लिशच बोलता येत नसेल, याचा अर्थ तुम्हाला टेन्स येत नाही, आणि तुम्हाला टेन्स येत नाही म्हणून तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही. गॉट इट? सो टेन्स समजणं इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन द जर्नी ऑफ स्पीकिंग इंग्लिश और टुवर्ड्स नोईंग इंग्लिश लँग्वेज. ओके, सो दॅट्स वाय आय एम गोइंग टू टीच यू. आज आहे आपला डे 3. याचा आधीचे 2 पार्ट तुम्ही पाहिले असतील आय होप. ओके, आणि प्लीज आत्तावर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, अँड आय एम गोना गिव्ह यू अ व्हेरी क्विक PDF. जर तुम्हाला जी PDF पाहिजे असेल तर यू जस्ट हॅव टू मेसेज अस ऑन द नंबर दॅट आय एम गोइंग टू शो आफ्टरवर्ड्स. Okay, and then you can text us and you can get the PDF of practices that we have created for you. Okay, so please subscribe करा, सगळ्यांना मित्रांना शेअर करा. इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा. ओके, चलो बाई पडते. आज आपण जे आहे शिकणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याच्या आधी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो होतो. पहिल्या पार्ट मध्ये याची आपण थोडी भूमिका मांडली होती की कशा प्रकारे टेन्सेसचा यूज होतो, कुठे कुठे यूज होतो, पार्ट कसे पडतात, 12 प्रकार त्याचे कोणकोणते आहेत. ओके, आणि ऍक्शन मध्ये काय फरक होतो हे सगळं आपण पहिल्या पार्ट मध्ये शिकलो होतो. सेकंड पार्ट मध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो होतो की जेव्हा अशा गोष्टी ज्या तुम्ही डेली करता, रोज करता, त्या तुम्हाला करायच्या असतील तर यू शुड यूज सिंपल प्रेझेंट टेन्स. कसं शिकायचं तुम्ही मागे जाऊन व्हिडिओ बघू शकता. आणि आज आपण शिकणार आहोत नवीन प्रकारचे वाक्य विच इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काय आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण सगळं शिकूया. ओके, चलो भाई, आता नीट लक्ष द्या. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर कधी करतात? जेव्हा इफ यू वॉन्ट टू डिस्क्राईब अन ऍक्शन दॅट इज हॅपनिंग राईट नाऊ. म्हणजे अशी ऍक्शन, अशी क्रिया जी आत्ता होत आहे, वर्तमान काळामध्ये होत आहे. कोडवर्ड लक्षात ठेवत आहे, कोडवर्ड लक्षात ठेवत आहे. उदाहरणार्थ, तो खेळत आहे, तो बोलत आहे, तो चलत आहे, तो झोपत आहे, तो अभ्यास करत आहे. यातून काय समजतं? मी तुम्हाला म्हटलं की यार तो अभ्यास करत आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ त्याचा अभ्यास करण्याची क्रिया ही सध्या सुरू आहे. मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही काय करत आहात, याचा अर्थ तुम्ही हे नाही सांगणार की तुम्ही काय केलं, तुम्ही सध्या काय करत आहात, काय करत आहात हे तुम्ही सांगणार. म्हणजे एखादी ऍक्शन जी तुम्हाला अशी डिस्क्राईब करायची की यार मी ती सध्या करत आहे, किंवा अशी ऍक्शन जी सध्या सुरू आहे हे तुम्हाला डिस्क्राईब करायचं असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये तुम्हाला सेंटेन्स बनवायला पाहिजे. नीट लक्षात घ्या आहे. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. उदाहरणार्थ, ती सायकल चालवत आहे. याचा अर्थ काय? सायकल चालवण्याची क्रिया तिची सध्या सुरू आहे. तो घर बांधत आहे, तो नवीन घर बांधत आहे. याचा अर्थ काय की बांधायची प्रोसेस अजून सुरू आहे. म्हणजे अशी ऍक्शन जी वर्तमान काळामध्ये सध्या प्रेझेंटमध्ये, प्रेझेंट आणि कंटिन्युअस, प्रेझेंटमध्ये एखादी ऍक्शन जी कंटिन्यू आहे त्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस असं म्हणतो. ओके गाईज, चलो बघा. चालू काळातील क्रिया जी आत्ता सुरू आहे किंवा तात्पुरती घडत आहे. आत्ता वर्तमान काळामध्ये एखादी ऍक्शन सुरू आहे, सरळ सरळ समजून घ्या. त्यावेळेस तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागतो. आता नीट लक्षात घ्या, ॲज आय टोल्ड यू, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट याचा असतो कन्स्ट्रक्शन किंवा स्ट्रक्चर समजणं. वाक्य तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये तयार करतात, पण जोपर्यंत तुम्हाला स्ट्रक्चर समजणार नाही, यू आर नॉट गोइंग टू अंडरस्टँड दॅट टेन्स. ओके, त्याच्यामुळे सेंटेन्स बघा, सेंटेन्स कसं तयार होतं, स्ट्रक्चर. सगळ्यात पहिले सब्जेक्ट तुम्हाला सांगितलेलं की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कधीही सेम राहणार, यांना कुणीही हलवणार नाही, हलवायची गरज नाही आहे. चेंज कुठं होणार? एकतर ॲमिजार किंवा हे हेल्पिंग वर्ब जे आहेत, ठीक आहे, आणि हे व्हर्ब ING आणि व्हर्ब, या 2 गोष्टीमध्ये चेंज होतात. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये काय चेंज झालं? सब्जेक्ट ऑब्जेक्ट सेम आहे, फक्त एम, इज, आर घ्यावं लागेल तुम्हाला सब्जेक्टच्या अकॉर्डिंग. मी तुम्हाला सांगितलं, जर का आय असेल तर एम घ्या, जर ही, शी, इट किंवा कोणते सिंग्युलर नाम असेल तर इज घ्या, ठीक आहे, किंवा कोणते प्लुरल वी, यू, दे असेल तर आर घ्या. ठीक आहे, तुम्हाला सब्जेक्टच्या अकॉर्डिंग हे डिसाईड करावं लागणार. सब्जेक्ट जे असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला हेल्पिंग वर्ब डिसाईड करावे लागणार. आणि कधीही प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये जर एखादी ऍक्शन सुरू आहे सध्या, त्या ठिकाणी व्हर्बच्या फॉर्म सोबत ING लावायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जसं मी तुम्हाला म्हटलं की भाई स्विम असेल, SSWIM, स्विम म्हणजे पोहणे. ठीक आहे, मग याला ING लावून काय होणार? SWIMMING, स्विमिंग होणार. ईट असेल, EAT, ईटचं काय ING होणार? ईटिंग होणार, EATING. ठीक आहे, तुम्हाला ईटिंग म्हणजे ज्या व्हर्बच्या फॉर्म समोर ING लागतं याचा अर्थ ती ऍक्शन सुरू आहे कोणत्या ना कोणत्या काळामध्ये. प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर ॲमिजार,
पास्ट टेन्स मध्ये असेल तर वॉज वेअर, फ्युचर टेन्स असेल तर विल बी. पण व्हर्ब मध्ये आयएनजीच लागणार जर कंटिन्युअस असेल. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस कसं ओळखायचं, जर का एमिजार लावलं असेल स्टार्टिंगला हेल्पिंग वर्ब मध्ये तर आणि मग आयएनजी असेल तर मग ते प्रेझेंट कंटिन्युअस झालं. वॉज वेअर असेल आणि मग आयएनजी असेल तर पास्ट कंटिन्युअस, आणि विल बी प्लस आयएनजी असेल तर फ्युचर कंटिन्युअस. आपण प्रेझेंट कंटिन्युअस शिकत आहोत त्याच्यामुळे या ठिकाणी एमिजार प्लस आपण आयएनजी लावणार आहोत. बघा कन्स्ट्रक्शन काय, सब्जेक्ट प्लस एम इज आर, सब्जेक्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला डिसाईड करायचंय. मग व्हर्बचा आयएनजी फॉर्म, व्हर्बला आयएनजी लावायचं आणि मग ऑब्जेक्ट तुमचा असणार आहे. ठीक आहे, हे स्ट्रक्चर तुम्ही लक्षात घ्या, लिहून घ्या. आयएनजी फॉर्म म्हणजे काय, कोणत्याही व्हर्बच्या पहिल्या फॉर्मला आयएनजी लावा. जसं मी सांगितलं ईटचं ईटिंग, स्विमचं स्विमिंग, टेक आहे टेक, टेकचं टेकिंग. ठीक आहे, किंवा राईट आहे राईट, WRITE राईट, राईटचं आयएनजी WRITTING रायटिंग झालं. ठीक आहे, बघा मोस्टली तुम्हाला आयएनजीच लावावं लागणार, पण काही व्हर्ब मध्ये चेंज होतो. जसं EAT ईट आहे, याला आयएनजी लावलं तर EAT आयएनजी झालं. पण राईट असेल राईट तर हे ई कॅन्सल होऊन जातं, या जागी DT येऊन आयएनजी होऊन जातं. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल काही वर्ड्स मध्ये, बाकी मोस्टली सेमच असते, टेन्शन घ्यायचं नाही भाऊ. ओके ठीक आहे, चला आता आपण शिकूया. मी तुमच्यासमोर एक्झाम्पल देतो तुम्हाला आणि एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला शिकवतो की आपण कशा प्रकारे सेंटेन्स तयार केलं. ओके ओके, आणि अजून एक गोष्ट, जर का तुम्हाला याच्या रिगार्डिंग प्रॅक्टिससाठी PDF पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, 9404305070. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि वी विल गिव्ह यू द PDF फॉर प्रॅक्टिसेस. ऑनलाईन ऑफलाईन क्लास लावायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला याच नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, जर तुम्हाला फक्त टेन्सेस शिकून इंग्लिश असं येणार नाही, तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स शिकावं लागेल आणि त्यासाठी तुम्ही क्लासेस लावा, मी तर हे सांगेल तुम्हाला. ओके चलो, आता बघा सेंटेन्स बघा. मी पुस्तक वाचत आहे, मी त आहे तुम्हाला सांगितलं होतं, त आहे. ठीक आहे, मी पुस्तक वाचत आहे. मीला काय म्हणतो आय, आणि आयच्या नंतर तुम्हाला एमिजार पैकी हेल्पिंग वर्ब घ्यायचं. मी तुम्हाला सांगितलं आय असेल तर काय येणार, एम येणार, आय एम. आणि वाचनेला काय म्हणतो आपण, वाचनेला रीड म्हणतो, READ, त्याला आयएनजी रीडिंग, आय एम रीडिंग अ बुक. हे ऑब्जेक्ट झालं तुमचं. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, व्हर्बला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, झाला सेंटेन्स तयार. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, ती जेवण, नेक्स्ट सेंटेन्स बघा, ती जेवण बनवत आहे. तिला काय म्हणतो, तिला आपण शी म्हणतो, आणि शी असेल तर तुमचं हेल्पिंग वर्ब काय येणार, इज येणार बॉस. तर शी इज, ती आहे काय, कुक. बनवणे, बनवण्याला कुक म्हणतो, जेवण बनवताना कुक म्हणतो, आणि कुकच्या समोर जर का आयएनजी लागलं तर ते कुकिंग बनतं. कुकिंग आयएनजी, कुकचं कुकिंग. आणि काय बनवत आहे तर शी इज कुकिंग द फूड, हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. ठीक आहे, शी इज कुकिंग द फूड. ओके, त्याच्या पुढे बघा आपण बघूया. ओके, त्याच्या पुढे बघा काय 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 सेंटेन्स आहे. सेंटेन्स आहे, ते क्रिकेट खेळत आहेत. त आहे. ठीक आहे, म्हणजे एखादी ऍक्शन सुरू आहे, क्रिकेट खेळायची ऍक्शन सुरू आहे, तर दे आर प्लेइंग क्रिकेट, की ते क्रिकेट खेळत आहेत. दे, तेला काय म्हणतो, दे. देच्या नंतर आपण आर वापरत असतो हेल्पिंग वर्ब, दे आर. आणि खेळणे याला प्ले म्हणतो, प्लेला आयएनजी, प्लेइंग क्रिकेट, की दे आर प्लेइंग क्रिकेट. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. तुमच्या मनानं तुम्ही काही मराठीमध्ये सेंटेन्स तयार करा आणि मनानं ट्राय करा त्याला सोडवायचं. मनानं हेल्पिंग वर्ब घ्या, मनानं व्हर्ब आयएनजी घ्या. ठीक आहे, तुम्हाला काही त्रास असेल किंवा तुम्हाला PDF पाहिजे असेल टेन्सेसची प्रॅक्टिसची तर यू कॅन डायरेक्टली मेसेजस. या मेसेजवर तुम्हाला एक लिंक येईल गुगल ड्राईव्हची, त्याच्यावरून तुम्हाला आमचे सगळे यूट्यूबचे जे PDF आहेत त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. उद्या आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघणार आहोत, तो आपण बघूया. त्याच्या आधी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि इफ यू लाईक इट प्लीज लाईक द व्हिडिओ, शेअर द व्हिडिओ अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.